नमस्कार. नमस्कार. बरेच दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेले नाहीत. त्याचं कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे की बाबेची माझ्या ना तब्येत बरी नव्हती. 2 महिन्यापूर्वी तुम्हाला मी गुड न्यूज सांगितलं होतं बघा, आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगितलेली आणि एवढी आनंदात सांगितली होती ना, आणि अचानक त्रास चालू झाला आणि बाबेला ना हॉस्पिटलला ॲडमिट करायला लागलं. त्रास म्हणजे खूपच जास्त त्रास सुरू झालेला. आम्ही ज्यावेळी ॲडमिट केलं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की अबॉर्शन करायला पाहिजे. त्यामुळे आमच्यापुढेही दुसरा काही पर्याय नव्हता. त्यामुळं आता जवळजवळ या गोष्टीला 15 दिवस झालेले आहेत अबॉर्शन करून. मग आता आरामासाठी तिला मी इथं रत्नागिरीत आईंच्याकडे घेऊन आलो. म्हणजे इथं थोडे दिवस राहील, त्या गोष्टीतून लवकर बाहेर पडेल. कारण की आता माझं पण आणि तिचं पण मन असं डिप्रेशनमध्ये असल्यासारखं आहे. कारण की आम्हाला वाटत होतं सगळं काही व्यवस्थित होईल, पण आता समोर परिस्थिती अशी आली की आम्हाला सुद्धा काहीच त्यातून मार्ग दिसत नव्हता. पण ठीक आहे, आता जी गोष्ट झाली ती झाली, पण यातून लवकर बाहेर पडावं म्हणून म्हणलं हा व्हिडिओ तुम्हाला करून टाकूया. कारण की भरपूर दिवस झालं चॅनलवर पण काही अपडेट नाही. आणि मग कसे आपले राहिलेले आम्ही बाबेने मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते तरी म्हटलं बाबेला एडिट कर आणि व्हिडिओ टाक लवकर, म्हणजे तेवढं मन रमेल तिथे. आणि एकदा कामाच्या ह्याच्यात लागली की हळूहळू त्यातून बाहेर पडेल. कारण की आता जवळजवळ 15 दिवस झाले, अजून सुद्धा कधी वाटतंय की बाबा पाहिजे होतं, सगळं व्यवस्थित झालं असतं. पण काय आता जे झाले ते झाले. भरपूर प्रयत्न पण आम्ही केले काय होय, पण काय आता आलेली परिस्थिती सगळ्यांना काय सांगून येत नाही. त्यामुळं लवकर ती बाहेर पडू दे या सगळ्या गोष्टीतून. आणि तुम्हाला एक कानावर घालावी गोष्ट म्हणून आम्ही सांगितल्या व्हिडिओ की बाबा असं असं झालंय सगळं म्हणून. आणि बाबे लवकर या सगळ्यातून बाहेर पडू दे. आणि आता जे काय आम्ही जुने व्हिडिओ सगळे केलेले, म्हणजे मागच्या 1-2 महिन्यात आम्ही जे काही सगळे शूट करून ठेवलेले व्हिडिओ आहेत ते तिला सांगितले टाकायचे, पण ह्या प्रसंगात कसे व्हिडिओ टाकायचे पण राहिले गडबडीत. मग आम्ही तिला सांगितले की ते व्हिडिओ सगळे एडिट करून टाक. मग जसं तिला होईल, जसं तिला घडेल तसं ते सगळे व्हिडिओ टाकू दे आणि हळूहळू या गोष्टीतून लवकर बाहेर पडू दे. तुम्ही सुद्धा तिला सपोर्ट द्या, तुमचा आशीर्वाद कायम तिच्या सोबत राहू दे. आम्ही पण प्रयत्न करतोय, म्हणजे आम्ही पण ह्या प्रसंगातून बाहेर आलेलो नाही अजून आहे असं, पण का तुमच्यापर्यंत ही गोष्ट सांगावी अशी आम्हाला पण म्हणजे जशी मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगितली, तुम्ही त्या आशेवर होता बघा आणि भरपूर सारे कमेंट, चांगले चांगले कमेंट करत होता. म्हणजे आता त्या प्रसंगातून बाहेर यावी ना असं, त्याच्यासाठी तुम्ही चांगले चांगले कमेंट करा आणि तुम्ही आशीर्वाद द्या. कमेंट करा, म्हणजे तुमचे चांगले आशीर्वाद आमच्या दोघांच्या पाठीशी राहू दे आणि पुन्हा एकदा सगळं सुरळीत होऊ दे लवकर. मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो की आम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वी जे काम केलेलं होतं इथे रत्नागिरीत म्हणा किंवा खाली कोल्हापूरमध्ये जे काय आम्ही व्हिडिओ शूट केले होते त्यातले भरपूर व्हिडिओ असे टाकायचे राहिलेत. मग ते तिला सांगितलेत की एडिट करून हळूहळू टाक, म्हणजे जसं तिला होईल, जसं तिचं मन रमेल तसं तसं या गोष्टीने लवकर बाहेर करण्यासाठी एकदा कामाला लागली की लवकर बाहेर पडेल. जरा ते सतत मनात विचार येणार नाही आणि लवकर या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी म्हणले तिला तू हळूहळू व्हिडिओ एडिट करून टाक. मग जसं व्हिडिओ येतील तसं तसे तुम्ही ते नक्की बघा. आणि 1 महिना 1.5 महिना तर आम्ही नवीन काय सध्या शूट करणार नाही, म्हणजे तेवढं तिचं लक्ष नाही आहे व्हिडिओ करण्यात. आणि जोपर्यंत ती ह्यातून बाहेर परिस्थितीतून ठीक होत नाही तोपर्यंत आम्ही सध्या तरी काही नवीन शूट काही करणार नाही. त्यामुळे त्यासाठी मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. ही बातमी ऐकून तुम्हाला पण दुःख झालंच असेल. जर आतापर्यंत तुम्ही आमच्यासोबत होता ना, ह्याच्या पुढे पण आमच्यासोबत राहा आणि माझ्या मुलांना चांगले आशीर्वाद द्या. धन्यवाद.